नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026च्या अर्ज प्रक्रियेबाबत एक महत्त्वाचे परिपत्रक जे आहे प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेले आहे। तांत्रिक अडीअडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरताना समस्या येत होत्या आणि त्याचीच दखल घेत आयोगाने आता अर्ज भरण्याच्या मुदतीस वाढ केली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवीन शेवटची तारीख काय आहे, फी भरण्यासाठी किती वेळ मिळालेला आहे आणि इतर महत्त्वाचे बदल काय आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा। हे डॉक्युमेंट मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन करा, तिथे मी शेअर करेन। तसेच आर्टिकल रीड करण्यासाठी फर्स्ट लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याचा वापर करा। मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता हे प्रसिद्धीपत्रक 30 एप्रिल 2026 रोजी जाहीर करण्यात आलेले आहे। याचा मुख्य विषय आहे महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026। त्याचा जाहिरात क्रमांक दिलेला आहे। आयोगाने स्पष्ट केले आहे की 9 एप्रिल 2026 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती। मात्र अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे मिळवताना विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणी येत होत्या। विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आयोगाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता सुधारित वेळापत्रक काय आहे हे सर्वात महत्त्वाचा भाग आहे। तर बघा, अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे आता 14 मे 2026 रात्री 12 वाजेपर्यंत। ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक त्याच दिवशी आहे 14 मे 2026। जर SBIच्या चलनाद्वारे तुम्हाला शुल्क भरायचं असेल तर चलनाची प्रत जी आहे त्याचा घेण्याचा जो दिनांक आहे शेवट तो आहे 16 मे 2026 रात्री 12 वाजेपर्यंत। चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 18 मे 2026 आहे बँकेच्या कार्यालयीन वेळेत। म्हणजे जर आपण मेन तारीख पाहिली तर 14 मे 2026 याची अंतिम तारीख आहे। म्हणजे अजून तुम्हाला याच्यामध्ये जे आहे 15 दिवसांचा जवळपास वेळ दिलेला आहे जर हे अर्ज आपण पाहिला गेला तर। याचा अर्थ काय होतो, आधी ही मुदत लवकरच संपणार होती पण आता तुम्हाला 14 मे पर्यंत अर्ज भरता येणार आहेत। जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करणार असाल तर 14 मेच ही शेवटची तारीख आहे आणि बँकेत जाऊन चलनाद्वारे पैसे भरायचे असतील तर त्याची प्रिंट तुम्हाला मिळेल 16 मे 2026 पर्यंत आणि प्रत्यक्ष बँकेत 18 मे पर्यंत पैसे भरता येतील, हे लक्षात ठेवायचं आहे। आता इतर अटी काय काय आहेत तर आयोगाने स्पष्ट केले आहे की 9 एप्रिलच्या मूळ जाहिरातीमध्ये ज्या काही इतर अटी आणि तरतुदी होत्या त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही, फक्त तारखा बदल झालेल्या आहेत। विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत जी वेबसाईट आहे या संकेतस्थळाला जे आहे वेबसाईटला भेट द्यायची आहे। मित्रांनो, आता तांत्रिक अडचणींचे कारण देऊन मुदतवाढ तर मिळालेली आहे, त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता आजच आपला अर्ज पूर्ण करून घ्या जर तुम्ही केला नसेल तर। मित्रांनो, ही होती MPSC गट ब परीक्षेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट। ही मुदतवाढ तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। ज्यांचे फॉर्म राहिले होते त्यांनी ते त्वरित भरून घ्या। तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचणी येत असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आम्ही त्यावर नक्कीच उपाय शोधण्याचा प्रयत्न करू। ही माहिती तुमच्या इतर MPSC करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा नक्की शेअर करा। अशा स्पर्धा परीक्षांच्या ताज्या अपडेट्ससाठी आणि अभ्यास पूर्व जे व्हिडिओज आहेत त्यासाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।